महेश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट मर आहे. ओ पहिला चेंडू जास्त टर्न झालाय. पंच वाईट चिखून करतायत. अवांत दाब्याने खात उघडलं जातं यावेळेला. आपण पाहू शकता अनन्य माहिरा 11 संघाचा दस संख्या 1 स्ट्रायकरला लालचंद 9 स्ट्राइकला टिनू. महेश लेफ्ट ओव्हर द मारा करतोय. हो हा देखील शरीरापासून दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. पंच वाईट चिखून करतायत. 10 संख्या दापर करते 2. महेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. लालचंदने पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू गेला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. चेंडू लालचंदनी काल रात्री जी बॅटिंग केली तशाच प्रकारची बॅटिंग तो आता करतोय. सुरुवात चांगली झाली. 6 धावा धावफलकाती लागल्यात. एका चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. लालचंद स्ट्रायकरला. महेश गोलंदाजी मार्क लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार करतोय. ओ फटका चांगला यावेळेला. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. 2 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. चौकार. लालचंद काय बॅटिंग करतो. काल देखील काय बॅटिंग केली. अध्यक्ष चषक मध्ये नागावच्या मैदानावर अप्रतिम बॅटिंग. महेश पुढे गोलंदाजी मार्कवर. हो चांगला चेंडू पडल्यानंतर जास्त टर्न झालाय. लालचंद बघा स्वतःवरती नाराज होत आहेत. चेंडूची समाप्ती. टॉस जिंकलाय नितास प्रतिसंघाने आणि आपण तर अनन्यापर्यंत माहिर 11 संघाला टॉस बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. ओ बॅक पुढे गेलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चंद्रकांतने तू आपण तर क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपिश पॉइंटला. चेंडू गेलाय सीपा कव्हरला. जोरात चेंडू फील्ड 2 इथून कंप्लीट केले जात आहेत. बारा धावा धावफलकाती लागल्यात. महेशचं षटक पहिलं षटक प्रगती पथावर. लालचंद खूप चांगली बॅटिंग करतोय. 3 षटकांत पाण्याची मागणी केली. आपण पाणी दिले जाणार आहे. महेश शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. हुक केलाय. पाठवलाय चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषा पार. लालचंद खूप चांगली बॅटिंग करतोय. 9 सेकंद फलकाती 16. धाव संख्या 16. काय लालचंद बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. महेशवरती आक्रमण केलंय. हो चांगला चेंडू स्विंग अँड मिस. टॉट चेंडूची समाप्ती होते. पडल्यानंतर थोडासा चेंडू आपण बेले तर बाहेर देखील टर्न झालाय. कारण आपण तर टेनिस बॉल आहे. स्पिन चांगला होतोय. धाव संख्या दाखल कधी पहिल्या षटकाच्या समाप्ती 16 धावा. एक चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. अनन्य माहिरा 11. हॅलो हॅलो फलकती लागल्यात. अनन्य माहिरा 11 संघ प्रथम बॅटिंग करतो. एक चांगला स्टार्ट दिलाय. विपक्ष संघाकडे देखील बॅटिंग खूप चांगली आहे. बिंदास आहे. आपण तर नेल्सन सारखा बॅटर आहे या संघामध्ये. 16 धावा. लालचंदनी खूप चांगला स्टार्ट दिलाय. नितीन का नितीन गोलंदाजी मार्कवर येतोय. गणेश येतोय. गणेश येतोय. गोलंदाजी मार्कवर गणेश. स्ट्राईक केला टिनू. नाही टिनूला आता प्रथमच स्ट्राईक मिळाले P2 मध्ये. टिनू बेडेकर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय.
सप्रा मैदान आपलं तर मालक भगवान पाटील यांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला उपलब्ध झालं, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. निसर्गाची सावली बघा ना, वडाच्या झाडाची सावली किती चांगली आहे, तिथे बसून आपण सामना एन्जॉय करू शकता. नाही, यानंतर विनर विनर मॅच होईल. विनर विनर मॅच असेल, यानंतर विनर विनरची मॅच असणार आहे. त्यानंतर भाव्या ध्रुवी केवीस फिटनेसच्या खेळाडूंनी कुठेही जायचं नाही, इथून तो संघ जिंकेल, तुमच्यावर फाईट बॅक करेल. चांगली मॅच बघायला मिळेल. गणेश गोलंदाजी मार्कवास टाकला टिनू. हो, लॉफ केला, स्टँड अँड डिलीटच्या माध्यम पाठवून दिलाय चेंडूला लॉंग ऑन सी मारच्या पार. जितका वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने चेंडू सी मारच्या पार. षटकार. थोडंसं स्कीड झाल्यात खेळाडू. काही कोणत्याही खेळाडूने करू नका, कारण गरमी जास्त आहे, दुखापत होऊ शकते. राहुल आहेत तिथे, संख्या 10 फलक त्यामुळे 23 धावा दाखल करते. तेवीस धावा दाखल करते. 23 धावा दाखल करते. गणेश गोलंदाजी मार्कवर टाकला लालचंद. हो, चांगला चेंडू, तेवढंच चांगलं कलेक्टिंग बघा इष्टांच्या पाठीमागे. बिंदास, बिंदासने काल देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली ते इष्टांच्या पाठीमागे. गणेश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो, टाकला लालचंद. हो, बॅकपट गेले, कट केलं. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, फक्त तो पाहत राहिला, त्यांना बीट केले चेंडूने. थडम्यांच्या दिशेने चेंडू चाललाय. 3 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. धावसंख्या दाखल करते 26. नाही, क्षेत्ररक्षक कोणी? तनिष आंबेकर. नाही, तनिष फक्त पाहत राहिले बघा चेंडूकडे, आणि लगेच त्यांना प्रमोट केलं. आता थर्डमॅनवरनं फाईन लेगला पाठवलं. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करते चंद्रकांत पाटील बघा. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करतात. संघाचे पुरस करते गणेश. राईट आर्म ओव्हर द कडे मार्गावर टाकला तीनू. हो, फटका चांगला यावेळेला डाऊन दी ग्राउंड. मिसफीड झाली. 1 धावी ते कंप्लीट केले. ते धावसंख्या दाखल करते 27 धावा. 27 धावा. चांगली बॅटिंग करतात. 2 बॅटरमध्ये तीनू आणि लालचंदचं कौतुक करेल खरे की दोघांनी बॅटिंग खूप चांगली केली. स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाले, चांगले सिंगल डबल देखील बघायला मिळेल. गणेश हो, ऑन साइडला टर्न केला एका हाताने. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. पाण्याची मागणी केली बघा, पाणी घेऊन जायचं. नाही, पाणी कधी लागलं तर मागून घ्या, कारण का उन्हाचे दिवस आहेत. धावसंख्या दाखल का त्याकडे पाहू शकता यावेळेला 31.
पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 15, 31 धावा. काय लालचंद बॅटिंग करतो लालचंद. आणि आपण तर टिनूचं कौतुक करेल, एक सिनियर खेळाडूला साथीला घेऊन आता यंगस्टर खूप चांगली कामगिरी करतोय. पछात गोलंदाजी मार्कवर कोण येतो, बिंदासचा वापर केला जातोय. लालचंद बघा तब्बल 21 धावांची खेळ करतो. काल देखील काय बॅटिंग केली नितीन, असं वाटलं की अर्धशतक पूर्ण करेल स्पर्धेतील. 9 चेंडू 21. लालचंदची बॅटिंग एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे. खूप चांगली बॅटिंग करतो लालचंद, जबरदस्त बॅटिंग. काल नागावच्या स्पर्धेत देखील खूप चांगला खेळ केला. आगासन 40+ संघाने 2 सामने जिंकून सुपर रेटमध्ये हा संघ दाखल झालाय. क्षेत्रक्षमतेत थोडासा बदल केला जातो या बिंदासच्या माध्यमातून. शैने बघा खेळाडूंना जलपान देतोय. बिंदास शॉट आपल्याचा चेंडू होता, पूल केला यावेळेला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक खूप चांगलं दाखवतो यावेळेला. महेश आहेत तिथे, लगेच बघा शोल्डरला हात लावतायत. कदाचित जास्त क्रिकेट खेळत नाही त्यामुळे थोडंसं शोल्डर दुखावतो देखील. आत्ता चांगलं कॉन्टॅस्ट बघायला मिळेल, बेस्ट वर्सेस बेस्ट. तर बिंदास नेहमी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असतात. लालचंद आपण इथं सीमेरेष असतो. आत्ता पाहायचं कशा प्रकारे बिंदास गोलंदाजी करतोय. गणेशला आपण बरे तर मिड ऑफ वरनं डीप वरनं आता कोणत्या पोझिशनला पाठवतात पाहिजे. शॉट मिड विकेट रिझन मध्ये त्याला तैनात केलं जातंय. बिंदास तो लालचंद हो लॉफ केलाय. टायमिंग चांगलं झालंय का पाहायचंय. षटकार. केवीएस फिटनेसचे भरपूर खेळाडू आलेत आता. विराज 38 धावा. लालचंद जबरदस्त बॅटिंग करतोय. बिंदास शॉट आपल्या चेंडू बॅकवर्ड गेला, पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव. धावसंख्या धाव फलकात 39 धावा धाव फलकाती लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अनन्यापर्यंत माहीर 11 संघ. बिंदास गोलंदाजी मार्कवास टाकला. टिनूला आपण पाहू शकता. टिनू बेडेकर एक जबरदस्त क्रिकेटर आहे. हो पूल केला यावेळेला, पण टायमिंग चांगलं होत नाहीये. फटका चांगला होता पण पाहिजे तेवढ्या आपण धावा येत नाहीये. 40 धावा. धाफर करते. एज चेंडू वेगाने चाललाय. थर्डमॅन आणि फाईन लेगला बीट करून लालचंदच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या 44. हार्दिक मुंडे काय विचार करतात आता सीमेरेश्वरनं. प्रचंड दबाव दिसतो हार्दिक वरती. नाही हार्दिक रिलॅक्स राहा, टेन्शन कोणत्याही प्रकारचा घेऊ नका, क्रिकेट एन्जॉय करा. ना आत्ता बघा हार्दिकच्या चेंडूवरती आम्ही बोलल्यानंतर थोडंसं हास्य येते, प्रसन्नता दिसते. 44 धावा. 44 धावांची भागीदारी टिनू आणि लालचंद मध्ये. बिंदास हो चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर थोडासा आपण टर्न देखील घेतोय. चेंडू थोडासा स्पिन बघायला मिळाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला तब्बल 14 पूर्णांक आपण तर 66च्या सरसाने 44 धावा. अनन्यापर्यंत माहीर 11 मध्ये आपण मॅच पाहतोय. एकही गडी बाद झाला. ही जमेची बाजू आहे संघासाठी. खरे लालचंद चांगली बॅटिंग करतोय. टिनू देखील त्याला तितकीच उपयुक्त साथ देतोय. या षटकात 13 धावा आल्यात. 13 चेंडू 32 धावांची खेळ करतो. लालचंद जबरदस्त बॅटिंग करतोय. आणि टिनू 5 चेंडू मध्ये 10 धावा. गोलंदाजी मार्कवर स्पिन आक्रमण
फ्लेक्झिबल क्रिकेटर चंद्रकांत पाटील संघाचे पुरस्कर्ते. तर याच दरम्यान कृष्णा मुंडे आपण नेल्सनचे बाबा या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. कृष्णा मुंडे देखील येतात. कालच आम्ही देखील चर्चा केली होती की कृष्णा मुंडे दिसतच नाही आम्हाला यावर्षी, पण आज दिसले. गावाची स्पर्धा आहे, प्रत्येकाच्या गावाची स्पर्धा, तेव्हा गावात आपण उपस्थिती दाखवणं कार्यक्रमाला फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला गोलंदाज चंद्रकांत पाटील पुरस्कर्ते, एक चांगला गोलंदाज. स्ट्रायकेला तीनूला आपण पाहू शकता. चंद्रकांत पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ऑन साईडला शॉर्ट पॉईंटला शॉर्ट विकेटला 103 वाईडिश लॉंग ऑनला 103. चंद्रकांत हो पहिला चेंडू यष्टीरक्षक बीट होतोय. पंच वाईटची खूण करत आहेत. 45 धावा 45 धावा दाफलगती लागल्यात. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता चंद्रकांत 45 धावा झाल्यात. राईट आर्म राऊंड द मार्क होते. वैयक्तिक पहिलं संघ 4थं षटक घेऊन आलाय. हो चांगला चेंडू पाचीत स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. पंच सांगतायत कदाचित की पिचिंग लेग स्टंपवर असणारे लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकाची 46. संदीप भाणे मॅन फ्रॉम अडिवली SP पॅनलचे खूप चांगले पंच आणि खूप चांगला खेळ देखील केला. अडिवली 40+ संघाने पिंपळा देवी चषकमध्ये पप्पू भाणेला बाईक मिळाली. करिअरमधील पहिली बाईक 40+च्या माध्यमातून पहिली बाईक अडिवली गावात गेली. रेग्युलरच्या माध्यमातून विजयने आपण 2 ते 3 बाईक मिळाल्यात. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर टाकला. लालचंद हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. 46 धावाची भागीदारी तोडण्यात अखेरकार आपण चंद्रकांतला यश मिळालंय. बॅटर बाद. तब्बल साठी 32 धावांची केली. 14 चेंडू काय होऊन देते लालचंदसाठी. खूप चांगली बॅटिंग केली. स्टार्ट खूप चांगला दिला. 46 धावांची भागीदारी तोडण्यात अखेरकार 4थ्या षटकात चंद्रकांतला यश मिळालंय. नवीन बॅटर आलाय शैनय. शैनय पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण डीप मध्ये तैनात केलंय. शॉर्ट मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्रक्षण चंद्रकांत. हो चांगला चेंडू होता हा देखील. वळवला चेंडू शॉर्ट पॉईंट लेग रिजन मध्ये लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 47. चंद्रकांतने बघा धावांवरती रोख लावलाय. आणि आता हार्दिकच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद दिसतोय. सुमित हास्य दिसतंय. चंद्रकांत राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला टिनूला आपण पाहू शकता. फुलटॉस आहे. ऑन साईडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लागला. चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. राहुलने प्रयत्न केले पण त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेवर चौकार. एकावन्न आपण धावा झाल्या. धावफलकावरती आपण तर अनन्य आपण तर महिरा 11 संघाची टाय होऊन देते या संघासाठी. 51 धावा 50 कंप्लीट झाले. तिनू चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू देखील आपण तर शॉर्ट ऑफ लेन्स होता. लेग स्टंप सोडून जाणार चेंडू. पंच वाईटची खूण करतायत. 52 धावा. यानंतर अजून एक षटक आहे. शैनय काहीतरी बातचीत करतोय. यावेळेला आपण पहिले तर टिनू बरोबर. टिनू चांगलाच एक बॅटर आहे. नाही लालचंदचा खेळाचं कौतुक करू. काय बॅटिंग केली लालचंदने. स्टार्ट खूप चांगला दिला लालचंदने. जी गरज होती ती गरज त्याने पूर्ण केली. चंद्रकांत राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला टिनू.
हो अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर चांगला चेंडू स्पिन होतो बाहेर काढला या वेळेला लेग ब्रेकच्या माध्यमातून. 5 चेंडू झाले 1 चेंडू बाकी. चंद्रकांत गोलंदाजी मार्कस टाकला टिनू. हो लॉफ केलाय उंच गेलाय खूपच उंच लांबच लांब षटकार. पहिल्या षटकात 16 नंतर आपण तर आल्या 15 नंतर 13 14 आणि शेवट चौथ्या षटकात 14 ने शो मॅच असणारे केवीएस फिटनेस विपक्ष आगासन गाव 58 धावा संदीप 58 नंबर. मथुर आणि बकासूर देखील एकत्रच पळालेत. गटपात झालेले अंतिम षटक कोण घेऊन येता पाहिजे आता. नीता स्मृती संघाच्या माध्यमातून महेशला पाचारण केले जाते. 58 झाल्यात. महेश गोलंदाजी मार्कस टाकला शैन आहे. हो चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड हेलिकॉप्टर उडवायचं होता यावेळेला वाईट स्ट्रॉंगला चेंडू जातोय. 2 धावा 3 ने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 60 धावा धाफल करते. 60 धावा अनन्यापर्यंत महिरा 11 संघ बॅटिंग करतोय. लालचंद सारखा बॅटर बाद झाल्यानंतर बघा आता शैने आक्रमणाला सुरुवात करतोय. महेश हो चांगला चेंडू पडल्यानंतर जास्त आपण आता स्पिन झाला यावेळेला बाहेर निघालाय. महेश लेफ्ट ओर तिकडे मार्ग. शो मॅच असणारे केवीएस फिटनेस विपक्षक आगासन गाव. चला आगासन गावच्या संघाचे खेळाडूंची यादी द्यायची मला. इथे बाद होता विकेट सॅक्रिफाईड केले ते. कृष्णादा मडवी देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. दादा स्वागत आहे आपलं देखील. बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं आम्ही विचारतच होतो कृष्णादा कधी मिळतील कधी मिळतील आणि आज भेटले अखेरकर. एक जबरदस्त व्यक्ती आहे. असं नाही की क्रिकेट असल्यावर कृष्णादा आम्हाला भेटतात असं काही नाही. नंतरही असे कधी भेटले तर हाय बाय करतात ओळख देतात. याने आपण बघितलं तर कुठेतरी प्रेम भावना वाढते कृष्णादा. नाही तर हल्ली कधी माणसाचं काही बोलावं नाही. तो अमय गेलेत. चेंडू हुक करायचा होता. लीडिंग आहे जे झेलची शक्यता. बॅटर बाद. या षटकात धावा येत नाही. महेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. गणेशने जर षटकार मारला तर कॅश प्राइज किती 1000 रुपये संजय मुंडे यांच्याकडून आणि त्यांच्या बाबांकडून 500 रुपये. क्या बात आहे. म्हणजे घरातला पैसा घरातच जाणार. हे बघा कृष्णादादा आम्हाला खूप चांगली माहिती आहे की 20 वर्ष झाले त्यांनी क्रिकेट खेळला नाहीये. पण आम्ही तर म्हणू कृष्णादा तुम्ही प्रॅक्टिस करा सराव करा खेळा नका खेळू पण फिटनेस चांगला आहे. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत. काय गोलंदाजी केली ते काय पलटवार केलाय. 60 धावा आहेत.
पहिल्या षटकात 16 पण तरी देखील चंद्रकांत दादांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला. अंतिम चेंडू हो लॉफ केला, यावेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत, त्यांना बीट करून चेंडू गेलाय सीमारेषा पार. मच निडेड चौकार, पण या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त महेशने 7 धावा दिल्यात. 6 धावा दिल्या. जर गोलंदाजावर महेश टाय होते 61 आपण 64 झाले आहेत आणि 65 ची गरज असणारे नितास्मृती संघाला. चला आगासनगाव आपला संगत आपण निवडा लगेच आणि आमच्यापर्यंत लिस्ट पोहोचवा. स्मृती या संघाला पहिला सामना जिंकलाय तो आपण पाहिला तर भव्या ध्रुवी KVS फिटनेस या टीमने. यानंतर प्रेक्षणीय मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. KVS फिटनेस जिमचे आमचे सर्व सहकारी आणि दुसऱ्या बाजूला आगासनगाव तुम्हाला पाहायला मिळेल. तकदीर मुंडे कॅप्टन आहेत, रुपेश मुंडे, किशोर मुंडे, सुनील मुंडे, बिंदास मुंडे, विनायक मुंडे, नरेश मुंडे, निल्सन मडवी, अनिकेत मुंडे, टिनू बेडेकर, अभय मुंडे आणि महेश मुंडे असा आगासनगाव संघ असेल या पुढच्या मॅचमध्ये. नवीन पाहिजे ना, जुना कसा काय नवीन. या मॅच मध्ये आपण पाहिलं नितास्फूर्ती संघाला 65 धावांचा पाठलाग करायचा आणि आपण पाहतोय सलामी जोडी बिंदास आणि निल्सन. यदू मुंडे चला पंचाच्या भूमिकेत.
आता शो मॅचचा टॉस सुद्धा होईल. KBS फिटनेस विरुद्ध आगासन गाव. अक्का आगासन खेळेगाव. आगासन संघामध्ये आपण पाहिलं तर तकदीर मुंडे कॅप्टन आहेत. रुपेश मुंडे, किशोर मुंडे, सुनील मुंडे, बिंदास मुंडे, विनायक मुंडे, नरेश मुंडे, निल्सन मडवी, अनिकेत मुंडे, टिनू बेडेकर, अभय मुंडे आणि महेश मुंडे असा आगासन संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे खेळाडूंनी जाऊ नका. टॉस लगेचच बाळू आपण करणार आहोत. KBS फिटनेस कॅप्टन आपण पाहिलं तर जसवीर सरांना तुम्ही बघू शकाल. जसवीर बेस्ट. आणि दुसऱ्या बाजूला आगासन गावचे कॅप्टन तकदीर म्हात्रे, तकदीर मुंडे, कृष्णा मडवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. शो मॅचचा 5 ओव्हरची मॅच असेल. रोहितचा पहिलाच बॉल. बॅटची एज बघा. संदीप बानेने मान आधीच डोळी ज्यावी ते बॅच. आणि बघा बिंदासही कौतुक करेल मी. त्यांनी सांगितलं की बॅटची एज आहे. त्यामुळे पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये नीता स्मृती टीमला. कॅमेरामॅन टॉस सुरू आहे. जसवीर विस्तारानं तुम्ही बघू शकाल कॅप्टनच्या भूमिकेत. आणि दुसऱ्या बाजूला तकदीर मुंडे. 5 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. शो मॅच. महेश मुंडे आले बॅटिंग करण्यासाठी. मात्र टॉस करूया. शो मॅच. टॉस करून जिंकलाय आगासन गाव. चला आगासन गावने टॉस जिंकलेला आहे. पहिल्याच बॉलवरती बिंदाची विकेट मिळाली. ती गोलंदाज आपण पाहिलं तर रोहित मुंडे. नाही व्हेरिएशन चांगलं आहे रोहित मुंडेकडे. आपण पाहिलं मागच्या वर्षी सुद्धा आगासन प्रीमियर लीगमध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. आणि आता महेश एक काळ गाजवला. महेश मुंडे आपण पाहतोय. पुढचा बॉल. महेशच्या बॉल बॅट मध्ये बघा फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. महेशच्या बॅट मधनं पहिला चौकार आलाय. यंग स्टार सुद्धा आपल्याला आगासन प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसत आहेत. बरेचसे मुख्य खेळाडू दिसत नाहीयेत कारण 4च संघ आहेत. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 5. 65 धावांचा पाठलाग करत असताना नीता स्मृती हा संघ आपण बघतोय. अनन्या महिरा 11 या संघाच्या विरोधात. यदू चावी तुमच्याकडे का? ओके ओव्हर झाल्यानंतर द्या. रोहित मुंडेचा पुढचा बॉल. मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी करतात आणि बघा इन्स्ट्रक्शन सुद्धा तेवढं चांगलं पाहायला मिळते. गणेश मुंडे बघा इष्टांच्या मागे मास्टर माइंडचं काम करतात बाळू. गणेश मुंडे, लालचंद मुंडे, संजय मुंडे, 3 बंधुराज. नाही संजय मुंडेने सांगितलं की ऊन भरपूर आहे त्यामुळे खेळणार नाहीये ते आगासन प्रीमियर लीग. कारण उन्हाचा त्रास त्यांना भरपूर होतो. या दरम्यान मिड विकेटच्या दिशेने फटका चांगला आहे. धावाही 4 मिळतील. निल्सनच्या खात्यामध्ये पहिला चौकार.
अजित वायले काय करतायत, झेलवर का नाही गेले? अजित वायले सांगतात बॉल हातामध्ये आल्यानंतरच बाळू मला वाटतं पकडतील. 11 धावा आल्यात. चोवीस बॉल मध्ये 54 धावा अजूनही करायचे आहेत. टिनू हेच सांगतायत कॅच पकडा तुम्ही. 24 चेंडू 54 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका. अनन्या, महिरा 11. वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहकार्य करायचं. एक चांगली स्पर्धा आहे आगासन प्रीमियर लीग. शैनू मुंडे बघा, व्हाईट कार्ड एंट्री त्यांना मिळाली आहे. आणि बघायचं व्हाईट कार्ड एंट्री जेव्हा जेव्हा मिळते ना त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आणि बघायचं आहे शैनू बऱ्याच वेळा आगासन रेग्युलर संघामध्ये संधी त्यांना मिळते, बऱ्याच वेळा मिळत नाही. त्यासाठी ते संघर्ष करतात. बऱ्याच वेळा 12व्या खेळाडूच्या भूमिकेत सुद्धा ते राहतात. 12व्या खेळाडू ज्यावेळी तुम्ही राहाल तेव्हाच तुम्हाला संघांमध्ये स्थान मिळेल, लक्षात घ्या. शैनू मुंडे बघाचे पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यात आले. 3 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर आहेत. महेश स्ट्राइक एंडला आहे, त्यामुळे मिड विकेट. वाइडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑन, शॉर्ट कव्हर, गली, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट मिड विकेट. शैन्याचा पुढचा पहिलाच बॉल महेशसाठी आपल्याला चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 11 धावा झाल्या आहेत. 54 धावा जुरी करायचे आहेत. काय रन? थर्ड अंपायर मेन अंपायर तुम्हीच बघा. स्क्वेअर लेगचे पंच यदुनाथ. आई चांगला बॉल होता बघा, पडल्यानंतर हलकस बाहेर निघालंय. नाही ऍक्शन आपण पाहिली तर विराज मुंडे सारखीच आहे. ज्यावेळी बॉल रिलीज ते करतात. नाही शैन्या बघा ना, बघू ऍक्शन रिप्ले बघा. ज्यावेळी ते स्टंपच्या जवळ जातात त्यावेळी नक्कीच विराज ज्या प्रकारे चेंडू रिलीज करतात तशीच ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच भावाला फॉलो करणं गरजेचं आहे. बघा विराज सारखाच बाउन्स सुद्धा दिलेला आहे. 3 चेंडू डॉट आलेले आहेत बघा. चांगली गोलंदाजी शैन्याच्या माध्यमातून. महेश मुंडेने 6 चेंडूचा खेळ केलाय. 5 वरती नाबाद आहे. आई शैन्याचा चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धाव संख्या 12 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या, मात्र शैन्याने 3 बॉलवरती एकही धाव दिली नाही. 4थ्या बॉलवरती धाव आली ती लेग बाईट. म्हणजे बॅटने शैन्याने अजूनही एकही धाव दिली नाहीये. मग आता बघायचंय शैन्या वर्सेस निल्सन मध्ये चांगलं बॅटर रंगेल. पुढचा बॉल शैन्या राईट मोर द विकेट. हा चेंडू उंच गेला आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. निल्सनच्या बॅटमधून आलाय सिक्सर. एकच धाव मिळेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 19. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायच्या 46. 18 चेंडू 46 धावा या मॅच मध्ये करायच्या. चला फिल्डिंग लगेच सेट करा. अनन्या, महिरा 11 संघ आपल्याला सूचना असेल.
चला 18 बॉल 46 रन्स करायचे आहेत. जोपर्यंत निल्सन महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कधी ते मॅचला कलाटणी देतील. मग त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येतोय? अनिकेत. अनिकेत येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आता मात्र फिरकी अस्त्र बाहेर काढलंय कॅप्टन टीनू बेडेकरने, कारण की अनिकेत एक डावखरा त्याचा चांगला फिरकी गोलंदाज. याच क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा आगासन रेग्युलर संघामध्ये तो खेळलाय 6 बॉल 7चं संरक्षण त्याने 2 वेळा याच क्रीडांगणामध्ये केलेलं आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 46 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग मिड विकेट आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन थोडीशी जवळ आपल्याला वाटते. आई चांगला चेंडू होता, कार्पेटच्या साईडने खेळत आहे. सैन्या वेगाने आलेत. काय फिल्डिंग आहे बघा. एकच धाव मिळाली. 16 चेंडू 45 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. टीम नीता स्मृती या संघाला पहिला सामना पण पाहिला भव्य ध्रुवी केव्हीएस फिटनेस या टीमने जिंकलेला आहे. त्यामुळे यातून विजेता संघ त्यांच्यासोबत खेळेल मात्र प्रेक्षणीय मॅच नंतर. नाही, निल्सन जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मॅच विजयाच्या अपेक्षा आहेत नीता स्मृतीला. लालचंदने काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये 32 धावांची इनिंग त्याने साकारली. अनिकेत, हा चेंडू बघा, एक वेगळा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पल्लू स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय. फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि निल्सन पासष्ट धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली ती 24. आत्ता 41 करायचे. 24 धावा झाल्यात. 65चं टार्गेट आहे. म्हणजेच काय 41 अजूनही करायचे आहेत. पंचवीस धावा झाल्यात. चुकीची दुरुस्ती करतोय आम्ही. 40 हवेत. 14 चेंडू 40 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. निल्सन प्रयत्न करतायत मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे टीनू कडनं झाली चूक. शैन्या बघा ना पाऊ पडेल. बॉलच फेकला नाही. 13 चेंडू 38 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. केव्हीएस जिमचे खेळाडू बघा थोडस चर्चा करतायत. आगासनच्या विरोधात त्यांना खेळायचंय त्यामुळे थोडीशी रणनीती आखतायत. मला वाटतं केव्हीएस जिमचे आमचे सर्वच खेळाडू, कॅप्टन आपण पाहिलं जसवीर बेस्ट, सचिन बेस्ट तुमच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 13 चेंडू 37 धावा या मॅच मध्ये करायचे. सैन्य मुंडे, हर्षल मोरे, सचिन जांभळे, मानव गायकर, गणेश गडसी, रुपेश जाधव,
प्रज्वल पाटील, विराज मुंडे, सूरज मात्रे आणि जितेंद्र कुमार संघ रेडी झालेला आहे पुढच्या मॅच साठी. हा चांगला बॉल होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि अनिकेत थोडेसे गाफील राहिले. त्यांना वाटलं निल्सन एक रन घेईल, स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल, मात्र तसं काही घडलं नाहीये. 2 धावा घेतल्या आहेत. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा करायच्या आहेत. पाण्याची मागणी करण्यात आली का? पाणी घेऊन जा. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. 12 बॉल 35 ची गरज. आता बघायचे 4थ्या षटकात कोण येत आहेत. गणेश मुंडे येत आहेत का, टिनू येत आहेत का, सागर येत आहेत का? ऑप्शन भरपूर आहे या टीमकडे. गणेश मुंडे सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत. नाही, शैन्याला इन्व्हाइट केलंय बघा दुसऱ्या स्पेल मध्ये. बारा चेंडू 35 धावा. बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे, बेस्ट बॅट्समनसाठी सायकल आहे, मालिकावीरसाठी LED TV आणि चित्ररक्षकासाठी मिक्सर. चला 12 बॉल 35 साठी शैनू मुंडे आलेत. शैन्यास कमबॅक करेल का? 12 बॉल 35. महेशने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. या टीमला मगाशीच उल्लेख केला महेश आणि निल्सन जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि महेशने पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत षटकार मारत असताना. 11 चेंडू 29 धावा. शैलेचा पुढचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता, खराब बॉल. योग्य उत्तर. धावा मिळतील 4. चौकार. दहा चेंडू 25 धावा. बघा 12 बॉल 35 ची गरज असताना सैन्याच्या पहिल्याच 2 बॉलवरती 10 धावा महेशने घेतल्यात. दहा चेंडू 25 धावा करायचे आहेत. हा चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत. 1 धाव इथे घेतली. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या.
9 चेंडू 24. खरे अनिकेत असं वाटलं होतं या मॅचमध्ये 2 षटकं टाकतील, मात्र अनिकेतच्या जागेवरती सैन्यावरती विश्वास दाखवलाय टिनूने, त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये फ्रेश गोलंदाज वापरावे लागेल. 9 चेंडू 24 धावा करायचे आहेत. स्ट्राईक एंडला निल्सन. नाही, गणेशचे बघा ना काय प्रयत्न होते बाळू. गणेश पण बघ यार का उड्या मारतो. कोण यांचा पहिला कीपर तो मंगेश यार का उड्या मारतो बघ. तो कोण डाय मारायचा डायरेक्ट. 8 चेंडू 23 धावांची गरज. चला केव्हीएस फिटनेस आणि आगासन गाव पुढची प्रेक्षणीय लढत, एक्झिबिशन मॅच. दोन्ही टीम्स रेडी राहायचे. हा फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. रोहित वेगाने आलेत. चेंडूने अचानक बाउन्स घेतला, त्यावेळी 2 धावा मिळतील. 7 चेंडू 21 धावांची आता गरज आहे. शेवटचा बॉल. कमबॅक चांगला केलाय. 2 बॉलमध्ये 10 दिले होते. पुढच्या 3 बॉलमध्ये 4च धावा दिल्या शैनाने, त्यामुळे कमबॅक झालाय. सात चेंडू 21 धावा. संदीप बाणे सर सांगतात ना कसलं अपील आहे. नाही, शैन्यालाही माहिती ना चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, मग अपील कशासाठी. सुरेश मुंडे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या सुरेश मुंडे साहेबांचं आगासन प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दर्शन मडवी यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि आता 21 करायचे. मात्र बॉलिंग टाकणार कोण बाळू पाटील, प्रश्न चिन्ह. मात्र याचं उत्तर आपल्याला मिळेल. टीनू ऑप्शन आहे. गणेश चर्चा करतायत. सागर आहेत ना, ऑप्शन भरपूर आहेत. लालचंद सुद्धा गोलंदाजी करतात. मात्र लवकर टीम मीटिंग संपवा, ऊन भरपूर आहे. विनायक मुंडे यांचे पिताश्री बघा सुरेश मुंडे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नाही, अजूनही निश्चित नाहीये बाळू पाटील ओव्हर टाकणार कोण. चला फास्ट. अनन्या महिरा 11 फास्ट घ्या प्लीज. 6 बॉल 21. या स्पर्धेसाठी सुरेश मुंडे यांच्याकडनं सुद्धा विशेष सहकार्य, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 6 चेंडू 21. टिनू बेडेकर स्वतः कॅप्टन आलेत. स्वतः टीम ओनर टिनू. 6 चेंडू मध्ये 21 करायचे आहेत. टिनूचा पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. 2 मिळाले आहेत पहिल्याच बॉलवरती. 5 बॉल 19. अमय मुंडे आणि ऋणव मुंडे बघा ना, सीमारेषेवर ज्या प्रकारे बाळू पाटील एखादी भिंत असते सीमारेषेवर. नाही, फिटनेस सुद्धा चांगला आहे ना. मला वाटतं केव्हीएस जिम मध्ये जातात बाळू. नाही, केव्हीएस जिम मध्ये जा तुम्ही, फिटनेसकडे लक्ष द्या. फिटनेस चांगला असेल तुम्ही बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळू शकता. सुखदेव काका मात्र यांना बघा ना, आजही क्रिकेट खेळतात. नाही, फिटनेस चांगला आहे ना. कृष्णा मडवी बघा मॅच एन्जॉय करतायत. मात्र टिनूचं कौतुक करेल. फिल्डिंग बघा. नाही, बॉल गेल्यानंतर डाय मारले बाळू पाटील.
सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकार. 3 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. टिनू बेडेकर म्हटल्यानंतर अंडरम क्रिकेट, ओरम क्रिकेट, तन्मय पॅकर्स हाही संघ एक जबरदस्त आताचा डोंबिवली प्रीमियर लीग अंडरमची जी स्पर्धा आली तिथेही बाजी मारली होती तन्मय पॅकर्स आगासनने. 3 चेंडू 14. नाही चांगला बॉल आहे त्यासाठी टिनूने हात वर केलेत, एज साठी नाही. बाकीच्या खेळाडूंना असं वाटलं की बॅटची कट आहे काय, तसं नाहीये. टिनूने हात वर का केला तर 2 बॉलमध्ये 14 राहिले त्यामुळे हात वर केला, कारण इथून मॅच सुपर ओव्हरमध्ये सुद्धा जाणार नाहीये. फुलटॉस बॉल होता. नाही ज्या पद्धतीने टिनूने बॉल टाकले ना, कोणत्याही फलंदाजाकडे संधी नसतील. पहिले जर आपण 3 बॉल पाहिले तर थोडे खालीच राहिले आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय अनन्या महिरा 11 संघ, म्हणजे फाईट त्यांची नक्कीच भव्य ध्रुवी KVS फिटनेस संघ सोबत होईल. मग त्या अगोदर KVS फिटनेसचे खेळाडू आमचे तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसतील. आणि दुसऱ्या बाजूला आगासन गाव. हाही चेंडू उंच गेलाय. अनिकेतचा जजमेंट चांगला आहे. टिनूच्या खात्यामध्ये विकेट आणि सामना जिंकलाय. अनन्या 11 महिरा 11 संघ चौथ्या मॅच मध्ये तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसेल. किशोर मुंडे, सुनील मुंडे, बिंदास मुंडे, विनायक मुंडे, नरेश मुंडे, निलसल मडवी, अनिकेत मुंडे, टिनू बेडेकर, अभय मुंडे आणि महेश मुंडे ज्या खेळाडूंची नावं घेतली त्यांनी फिल्डिंगला लगेच जायचं मैदानात. मॅन ऑफ द मॅच 32 धावांची खेळी करणारा लालचंद मुंडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुरेश मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर या लालचंद मॅन ऑफ द मॅच. सुनील मुंडे साहेब ज्यांचे या स्पर्धेत आपण पाहिलं तर विशेष सहकार्य आहे, त्यांच्या शुभ हस्ते मध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला ज्या खेळाडूंची नावं घेतली त्यांनी मैदानात जायचे फिल्डिंगला. चला तकदीर आपल्या संघाला घेऊन मैदानात जायचे.